भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार गोविंद केंद्रे व त्यांचा मुलगा राहुल केंद्रे हा पक्षात दलाली करत आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी पैसे घेतात असा आरोप लोणी येथील साधू कांबळे यांनी मुलाखतीद्वारे केला आहे. मुलाखतीत त्यांनी सोमनाथपूर येथील गटात भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी 25 लाख रुपये घेतल्याचेही आरोपात सांगितले आहे. निवडणुकीसाठी सोमनाथपूर गटातून मी माझी आई राधिकाबाई कांबळे यांचा भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला होता. गेल्या 7 वर्ष झाले पक्षामध्ये काम करतो. पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व 90 ते 95% लोकांनी मला शिफारस केली होती. तिकीट लावून माझ्या यादीमध्ये होतं, पण दलाल उदगीरचा दलाल, नेहमी दलाली करणारा, पक्षाची दलाली करणारा माजी आमदार गोविंद केंद्रे व त्यांचे सुपुत्र राहुल केंद्रे यांनी पक्षात काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला 25 लाख रुपये घेऊन त्यांनी उमेदवारी दिली. लातूरचे बीकॉम घेऊन जे आले होते पक्षाचे माणसं, त्यांच्यासोबत धिंगाणा केला की त्याला तिकीट द्यायचं नाही, कालवा केला, दडपणशाही केली आणि आरती व्यवहार तिकीट दिली. आता एक तर तुम्ही एकनिष्ठ राहिलात पक्षासोबत अनेक दिवसापासून, तुम्हाला तिकीट कटवलं गेले. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मला भारतीय जनता पार्टीने माझं तिकीट कापलं नाही, कार्यकर्त्यांना कापलं नाही, नेत्यांना कापलं. फक्त एकमेव दलाल गोविंद केंद्रे यांनी माझं तिकीट कापले. मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दारात जाणार आहे, जनतेच्या न्यायालयात जाऊन मी दाद मागणार आहे आणि अपक्ष निवडून देणार. पक्ष निरीक्षक एका ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही गेलात होता, तिथं काहीतरी धटापट झाल्याची चर्चा उदगीरमध्ये आहे. त्यांच्या घरामध्ये फॉर्म देण्यासाठी जेव्हा लातूर कुणाच्या घरात? दलाल गोविंद केंद्रेच्या घरामध्ये. तेव्हा त्यांनी धिंगाणा केला, ह्या साधूला तिकीट द्यायचं नाही. आता जाणीवपूर्वक मी काय गुन्ह्या काटसा होतो का, त्यांना काही केलं काही नाही, माझ्या दुऱ्या बांधायचे भांडण आहे, काही विषय नाही. का त्यांनी जातीवाद केला, का जाणीवपूर्वक दुश्मनी काढली, आर्थिक व्यवहार 25 लाख रुपयाचा झाला आहे, मधली गोष्ट आहे, खरी आहे. तिथे काही पुरावा का? चर्चा फार आहे, नेहमी करतात, यांचा धंदाच आहे तो. आता एकतर तुमचं तिकीट कटवल्याचं तुम्ही सांगताय, बंडखोरी करणार आहात का तिकडून? मी अपक्ष, मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार नाही. मी भारतीय पार्टीच्या कार्यकर्त्याच्या न्यायालयात जाऊन मला न्याय मागणार आणि मला विश्वास आहे नक्कीच भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ते जनता मला न्याय देणार. अपक्ष लढवणार? अपक्ष निवडून देणार. जर पक्षश्रेष्ठीने तुमची विनंती केली किंवा समजून सांगितलं तुम्ही परत घेणार? अजिबात नाही, कारण मी गेल्या 7 वर्ष झालं पक्षासाठी लढलोय. माझी राखरामुळे गेले झाल्या, त्यासाठी मी वापस येणार नाही.